नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे श्री क्षेत्र वनारशी, तालुका अंबड, जिल्हा जालना या ठिकाणी. समोरच श्रावण सोमवार आहे, समोरच दुकानी लावून बसलेले आहेत भाविक भक्त. या ठिकाणी बेल फोटो भक्त मंदिर आहे. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि गर्दी नसलेलं ठिकाण म्हणून वनारसी हे ठिकाण एकदम चांगले ठिकाण आहे. या ठिकाणी आपल्याला 12 ज्योतिर्लिंग, महादेव, मारुती, गणपती, विठ्ठल रखुमाई, राम, भारती बाबा असे विविध प्रकारचे जे काशी विश्वनाथमध्ये जे सर्व दर्शन या ठिकाणी मिळते. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या. गेटमधून आतमध्ये आल्याच्या नंतर असं एकदम मोठं वडाचं झाड आहे आणि ह्या साईडला मंदिर आहे. आपण समोरच मंदिर बघून घेऊ. या ठिकाणी महाराज बसलेले. नंबर द्या. या ठिकाणी 12 आहे आणि शनी देव आहे या ठिकाणी. समोरच बघू आपण. देवी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि समोर 12 ज्योतिर्लिंग. कृष्णेश्वर, श्री केदारेश्वर, श्री त्र्यंबकेश्वर, श्री रामेश्वर. या ठिकाणी ओंकारेश्वर, श्री विश्वेश्वर, श्री भीमेश्वर, श्री वैद्यनाथ, श्री नागेश्वर, श्री महाकालेश्वर, श्री मल्लिकार्जुन आणि श्री सोमनाथ असे सर्व 12 ज्योतिर्लिंग आहे या ठिकाणी. शनिदेवाच्या पाठीमागं हे ठिकाण आहे 12 ज्योतिर्लिंग. आता असं निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो, एकदम सुशोभित. शनिदेव या ठिकाणी श्री भारती बाबा त्यांचं व्यासपीठ होतं पहिलं.
तर आपलं महाराजाचं दर्शन झालेलं आहे. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. या ठिकाणी एक विहीर आहे, पाणी बघून घेऊ शकता, एकदम वर आहे. गुरुदत्त मंदिर, 2 मंदिर आहे इथं या ठिकाणी. हे गुरुदत्त मंदिर आणि हे भारती बाबा समाधी मंदिर. तर ह्या मंदिराला खेटूनच असलेलं श्रीराम मंदिर हे एकदम सुशोभित मंदिर आहे. एकदम सगळं दगडाचं आहे कोणा. राम लक्ष्मण सीता इथे जवळच आपण बघू शकतो. विठ्ठल रुक्माई मंदिर. या ठिकाणी 3 मंदिरे आहे. एक विठ्ठल रुक्माई मंदिर, एक गणपती मंदिर आणि हे आहे दक्षिणमुखी मारुती मंदिर. बघा एकदम कृतीमध्ये मारुतीची मूर्त आहे या ठिकाणी बघू शकता आपण. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण केव्हाही येऊ शकता, 12 महिने. एकदम बघणारं ठिकाण आहे. या ठिकाणी गणपती बघा, एकदम सुशोभित अशी गणपती मूर्त आहे या ठिकाणी. तर मित्रांनो, एक वेळेस आपण वनारसी या ठिकाणावर येऊन सर्व देवाचे दर्शन घ्यावे ही आमची इच्छा. चला, त्याला काय म्हणते, शूटिंग झाली. आता एवढं डॅन करतो. या ठिकाणी जी दीपमाळ असते हे आपण बघू शकतो, एकदम असे उंच आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.